अनंतात विलीन झाले। पिचड यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। आज दुपारीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी अकोले इथे जात पिचड यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं। मधुकर पिचड यांना ब्रेन स्ट्रोकचा झटका आला होता आणि त्यानंतर नाशिकच्या 9 पल्स या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते। वयाच्या 84व्या वर्षी काल संध्याकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। पिचड यांच्या निधनानं संपूर्ण नगर जिल्हा हळहळलाय। अतिशय मितभाषी होते, पण उत्तम वक्ते होते, सर्वांशी संबंध ठेवणारे होते। विविध विषयांचा व्यासंग ज्ञान अतिशय चांगलं होतं। कुठलाही विषय मांडत असताना त्या विषयाचा सखोल अभ्यास करून ते विषय मांडायचे। त्यामुळे निश्चितपणे महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक सुसंस्कृत आणि वंचितांचा आवाज असलेलं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व हे आज आपल्यातनं निघून गेलेलं आहे। याचं आम्हाला सर्वांना दुःख आहे। मी आमच्या सर्वांच्या वतीनं त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो। हातामध्ये वाचन आणि अख्खा भारत त्यांनी आम्हाला फिरवलं। आजही बघितलं तर तुमच्या डीपीला वडिलांच्या कुशीमध्ये असा फोटो आहे आणि ती जी माया जी काय झालं की पहिल्यांदा तारडे कुठे ते असे अंधश्रद्धाचं नव्हतं हे करत। घरामध्ये काही उपवास असं काही तिथं नाही, पहिल्यांदा ताडीला दे, पोरीला दे, खूप आठवण